आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान शाहू मिलमध्ये महोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रदर्शनीय कला दालने. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत बुधवार 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोल्हापुरातील बागल चौकातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कला दालनांचा समावेश असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे व नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. राज्यभरातील प्रत्येक भागातील विविध कला संस्कृतीचे प्रदर्शन घेणे, तसेच लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन करणे व त्यांना चालना देण्यासाठी तसेच विविध कारागिरांच्या कलाकुसरीचे सादरीकरण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे. शाहू मिलमध्ये होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात लोककला सादरीकरण, महाराष्ट्राच्या पाऊलखुणा, गौरव माय मराठीचा, दास्ताए हिंदुस्तान, शाहिरी व लोककला सादरीकरण, जागर लोककलेचा, मुद्रा भद्राय राजते, गाथा शिवशाहीची, गुढी महाराष्ट्राची, स्वराज्य संस्थापक, श्रीमंत योगी हे कार्यक्रम सादर होणार आहेत. महोत्सवात महाराष्ट्र संस्कृती दर्शन दालन, शिवकालीन आज्ञापत्रे व इतर पत्रव्यवहार दालन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन, गडकोट किल्ले छायाचित्र प्रदर्शन दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दालन, पारंपरिक वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला प्रदर्शन, पर्यटक विषयक दालन, हस्तकला प्रदर्शन दालन व ऐतिहासिक पुस्तके, ग्रंथ दालन अशी विविध कला दालने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 9 वाजेपर्यंत असणार आहेत. या महोत्सवात आपण सहकुटुंब, सहपरिवार, नातलग व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले आहे. महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे. दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण, दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत महाराष्ट्राच्या पाऊलखुणा, सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 गौरव माय मराठीचा कार्यक्रम, दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. दास्ताए हिंदुस्तान, सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत. दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण, दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत. जागर लोककलेचा कार्यक्रम, सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत. दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्रा भद्राय राजते, गाथा शिवशाहीची कार्यक्रम, दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. गुढी महाराष्ट्राचे कार्यक्रम 6 ते 9 वाजेपर्यंत. दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी कार्यक्रम, सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 दिवसीय महासंस्कृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या निमित्ताने आपल्या संपूर्ण राज्यातील विविध भागातील असणाऱ्या विविध कला, संस्कृती यांचं प्रदर्शन सर्वांसमोर आणणे, आपल्या लुप्त होणाऱ्या कलांना सुद्धा परत एकदा संवर्धनाची संधी देणे आणि आपल्या संपूर्ण राज्यातील वेगवेगळे कारीगर, त्यांच्या कलाकुसर यांचं सुद्धा सर्वांच्या समोर सादरीकरण करणे, यासाठी या महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन 5 दिवसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातही या 5 दिवसांचं आयोजन 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान कोल्हापूर शहरातील शाहू मिल या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तर यात आहेतच, परंतु सोबतच वेगवेगळी प्रदर्शनं जी आपल्या पर्यटनाविषयी, आपल्या गड किल्ल्यांविषयी, पारंपरिक वस्त्रभूषांविषयी, वेगवेगळ्या शस्त्रांविषयीची, त्यासोबतच आपल्या कोल्हापुरात असणारी कला जसं बांबूकाम, मातीकाम आणि विविध प्रकारच्या कलांचं प्रदर्शन या शाहू मिलमध्ये आपल्याला या महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने होणार आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकुटुंब, आपल्या सहपरिवार, आपल्या मित्रमैत्रिणींसह, नातेवाईकांसह या महासंस्कृती महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. यातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी व्हावं आणि आपल्या संस्कृतीची ओळख नवीन पिढीला होईल याची खात्री करावी. धन्यवाद.